होतात, मनसेचं पद सुद्धा तुमच्याकडे होतं, अनेक मिटिंगला सुद्धा झाल्यात. आज असं काय झालं की थेट तुम्ही राष्ट्रवादीची घड्याळ हाती घातली? बघ, सन्माननीय रावसाहेबांच्या नेतृत्वात गेली 18 वर्ष आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम करतोय. माझ्या पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी होती. संपर्क अध्यक्ष म्हणून कोल्हापूरचं काम करत होतो मी. जनहित विधी कक्षावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित कक्षावरती सरचिटणीस म्हणून काम करत होतो. पुणे शहर उपशहर म्हणून अध्यक्ष म्हणून काम करत होतो. आता बऱ्याच दिवस झाला हा प्रकार चालू आहे. काय होते, 8 वर्ष झाली गेली निवडणुका नाही, 4 वर्ष झाली निवडणुका नाही आहेत. आता कंटिन्यू जवळ 10 वर्ष होत आली या गोष्टीला. आणि प्रभागात एवढ्या समस्या रखडलेल्या आहेत गेल्या 5 वर्षाच्या आणि आता उरलेल्या 4 वर्षाच्या. तर हा समस्या खरं तर नागरिकांच्या समस्या असतात. इथं राजकीय पक्षापेक्षा प्रभाग कुठला 27 मनसेने तिकीट नाकारलं का तुम्हाला? अजून काय होतंय काय नाही होते त्यातच बराच वेळ चाललेला आहे. आता एवढा वेळ गेलाय निघून की आता काम करायला 15 दिवस पण नाही राहिलेले. इकडे तिकीट मिळणार आहे का तुम्हाला? झालं का? सन्माननीय अजितदादा त्याचा निर्णय घेतील नक्कीच. मनसेमधला अंतर्गत कलह जो आहे तो अनेक वेळा चव्हाट्यावर आलेला आहे. हा अंतर्गत कलहाचा देखील एक त्या कारणामुळे सुद्धा तुमचा हा राजीनामा असावा. आता ह्या अंतर्गत कला असला तरी हा अंतर्गत असल्यामुळे नाही इथं मी बोलू शकत. मला एकच माहिती आहे, सन्माननीय राज साहेबांवरती आम्ही मनापासून प्रेम केलेलं आहे. गेले 18 वर्ष काम करतोय आणि ह्याच्या पुढे सुद्धा राज साहेबांवरती प्रेम करत राहील आम्ही. आम्हाला फक्त आत्ताच्या घडीला ह्या महानगरपालिकेत जो गेली 4 वर्ष जो आमचा सगळ्यांचा विकास घडलेला आहे आणि नागरिकांच्या समस्या ज्या सुटत नाहीयेत, हा जर सोडवायचा असेल तर सन्माननीय अजितदादांचा जो स्पीड आहे त्या अजितदादांच्या स्पीडने काम झालं पाहिजे असं मला वाटतं.